हिंगोली येथील महावीर भवनात कावड यात्रेनिमित्त आढावा बैठक पार पडली। या बैठकीला हिंगोली जिल्ह्यातून शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्रावण मासानिमित्त कळमनुरी शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली कळमनुरी मतदारसंघातून भव्य कावड यात्रा काढण्यात येणार आहे। याच कावड यात्रेनिमित्त आज हिंगोली शहरातील महावीर भवनात आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली। या बैठकीला आमदार संतोष बांगर, माजी नगरसेवक श्रीरामभाऊ बांगर, युवा सेना जिल्हा प्रमुख रामभाऊ कदम, सेनगाव तालुका प्रमुख अमोल खिल्लारी यांच्यासह अनेक शिवभक्त आणि शिवसैनिक उपस्थित होते। कळमनुरी विधानसभेचे लोकप्रिय आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली येत्या 4 ऑगस्ट रोजी भव्य कावड यात्रा निघणार असून या यात्रेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे अनेक नेते आणि इतर पक्षाचे नेते देखील उपस्थित राहणार आहेत। आमदार संतोष बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार या कावड यात्रेत सुमारे लाखांहून अधिक शिवभक्त आणि शिवसैनिक सहभागी होण्याची शक्यता आहे। कावड यात्रेनिमित्त मोठ्या प्रमाणावर तयारी केली जात असून यात सहभागी होणाऱ्या शिवभक्तांसाठी कावड यात्रा कमिटीकडून ठिकठिकाणी चहा, पाणी, फराळ आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील केली जाणार आहे। मास निमित्ताने दुसऱ्या सोमवारी भोळ्या शंकराची कावड या हिंगोली जिल्ह्यामध्ये निघत असते। या कावडेला उपस्थित या महाराष्ट्राचे मुख्य नेते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे या कावडेला संबोधित करण्यासाठी, सांगता करण्यासाठी या ठिकाणी येणार आहे। मोठ्या संख्येने, लाखोच्या संख्येने शिवसैनिक आणि शिवभक्त या कावडमध्ये सामील होणार आहेत। मला मंत्री सन्माननीय दादा भुसे असतील, प्रतापजी सरनाईक असतील, योगेशजी कदम असतील, प्रकाशजी आंबेडकर असतील, संजयजी राठोड असतील, गुलाबराव पाटील असतील, हे मंत्री तर येणारच आहेत, पण त्यांच्या सोबत बाकी माझे सहकारी, माझे आमदार हे सुद्धा येणार आहेत। विरोधी पक्षामध्ये काही आमदार आहेत, त्यांची सुद्धा इच्छा आहे की या कावड मध्ये आम्हाला सामील व्हायचंय आणि भोलेनाथाचं दर्शन आम्हाला घ्यायचं। व्यवस्था कशी केलेली? संजय राठोडला नक्कीच, संजय राऊतला नक्कीच भेटणार आहे। संजय राऊतला का टिच्चू भेटणार आहे याचं कारण आपल्याला सांगायचं, कारण की मागच्या वेळेस जो तो खासदार म्हणून निवडून आला तो फक्त सन्माननीय एकनाथभाई शिंदे यांची मेहरबानी आहे, त्यामुळे तो खासदार आलाय। तू तुझी खासदारकी वाचू शकतो का, हे मला त्याला प्रश्न विचारायचा। व्यवस्था काय असते तुम्हाला सांगतो, अतिशय वाजत गाजत, आतिषबाजी, ढोल ताशा, डीजेच्या तालावरती संपूर्ण शिवभक्त आणि शिवसैनिक हे नाचत या ठिकाणी येणार आहे। विरोधकाला दुसरा काही धंदा नसतो, विरोधकाला एकच धंदा आहे की काळ्या कशा करायच्या आणि कशा तोडायच्या। त्याच्यामुळं माणिकराव कोकाटे एक चांगलं नेतृत्व आहे, त्यांना शेतकऱ्याची जाण होती, म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी त्यांना कृषी मंत्री हे मंत्रीपद त्यांना बहाल केलेलं आहे। त्यामुळे विरोधक काय म्हणतील काय नाही याच्याकडे कुणी लक्ष देण्याची आवश्यकता नाही। माणिकराव कोकाटेच हे कृषी मंत्री राहतील, याच्यात कुठल्याही प्रकारचं दुमत नाही। NTV न्यूज मराठी, हिंगोली।